याच संदर्भातली एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। पुण्यातले 200 पराभूत उमेदवार हायकोर्टात जाणार आहेत। भाजपनं ईव्हीएम मध्ये घोळ केल्याच्या आरोपावरनं याचिका दाखल केली जाणार आहे। पुन्हा निवडणुका घेण्याची या सर्व पराभूत उमेदवारांनी मागणी केलेली आहे। मोठी बातमी आताची आपण पाहतोय। पुण्यातले पराभूत उमेदवारही हायकोर्टात आता जाणार आहेत। ईव्हीएम मध्ये घोळ केल्याचा आरोप या सगळ्यांनी भाजपवर केलेला आहे आणि पुन्हा निवडणुका घेण्याची या पराभूत उमेदवारांनी मागणी केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया। रिपोर्टर अश्विनी सातवडोके आपल्यासोबत फोन लाईनवर। अश्विनी, काय नेमका प्रकार आहे, काय माहिती आहे? अजिंक्य, या सगळ्या पराभूत झालेल्या उमेदवारांनी आता एक बैठक जी आहे ती घेतलेली आहे। पुण्यातल्या मुनोट सभागृहामध्ये ही बैठक सुरू आहे। मोठ्या संख्येनं इथं लोक सुद्धा बैठकीला उपस्थित झालेले आहेत। यामध्ये बाळासाहेब बोडके असतील, बंडू केमसे असतील, दत्ता भैरट असतील, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि इतर नगरसेवक जे आहेत या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या सगळ्या हा सगळा जो निवडणुकीचा निकाल लागलेला आहे तो केवळ ईव्हीएम मशीन मध्ये घोळ केल्यामुळेच भाजपला हे यश मिळाल्याचा आरोप हे सगळेजण करतायत आणि 200 जण या विरोधामध्ये याचिका दाखल करतायत। त्याचबरोबर मंगळवारी पुण्यामध्ये मोठा मोर्चा जो आहे तो सुद्धा काढला जाणार आहे। पण त्यापूर्वी आता याचिका दाखल करण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू केलेली आहे। साधारणतः वेगवेगळ्या प्रभागांमधून या याचिका ज्या आहेत त्या दाखल होतील। त्या संबंधीचे पुरावे आपल्याजवळ असल्याचा दावा सुद्धा या उमेदवारांनी केलेला आहे। या मशीन्स जास्त कुठून आल्या, कशा आल्या, हे सगळे पुरावे आम्ही कोर्टात देणार आहोत असं दत्ता भैरट यांनी सांगितलेलं आहे। अजिंक्य, बिलकुल अश्विनी, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल।